पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। धुळ्यात सिंगल यूज प्लास्टिक विरोधात महापालिकेचा दणका, 2 लाखांचा दंड, मोठा साठा जप्त। गुप्त माहिती ठरली अचूक। मुख्य बाजारपेठेत प्लास्टिक विक्रेत्यावर महापालिकेची छापेमारी। धुळे महापालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाने सिंगल यूज प्लास्टिक विरोधात धडक कारवाई करत मुख्य बाजारपेठेतील प्लास्टिक विक्री करणाऱ्या दुकानांवर छापेमारी केली। या कारवाईत बंदी असलेल्या सिंगल यूज प्लास्टिक पिशव्यांचा मोठा साठा जप्त करण्यात आला असून संबंधित दुकानदारांवर एकूण 2 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे। शहरातील काही दुकानांमध्ये शासनाने बंदी घातलेल्या सिंगल यूज प्लास्टिक पिशव्यांची विक्री व वापर सुरू असल्याची गुप्त माहिती महापालिका प्रशासनाला मिळाली होती। त्यानुसार आरोग्य व स्वच्छता विभागाच्या विशेष पथकाने मुख्य बाजारपेठेत अचानक तपासणी मोहीम राबवली। तपासणी दरम्यान अनेक ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांचा साठा आढळून आला। यानंतर संबंधित दुकानदारांवर तात्काळ दंडात्मक कारवाई करण्यात आली। तसेच प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला। पर्यावरण संरक्षण, प्रदूषण नियंत्रण आणि स्वच्छ शहर अभियानाला चालना देण्यासाठी शासनाने सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी लागू केली आहे। मात्र बंदीनंतरही काही व्यापारी आणि नागरिकांकडून अशा प्लास्टिकचा वापर सुरू असल्याचं निदर्शनास येत असल्याने महापालिकेने ही कठोर कारवाई केली आहे। महापालिका प्रशासनाने स्पष्ट केलंय की भविष्यातही अशी तपासणी मोहीम नियमितपणे सुरू राहणार असून बंदी असलेल्या प्लास्टिकचा साठा, विक्री अथवा वापर करणाऱ्यांविरोधात कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल। दरम्यान धुळे महानगरपालिकेने नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन केले असून पर्यावरण संवर्धनासाठी सिंगल यूज प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळण्याचे आवाहनही केले आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, जेबी टीव्ही न्यूज, धुळे। आज धुळे महानगरपालिकेच्या आरोग्य स्वच्छता विभागातर्फे सिंगल यूज प्लास्टिक जे बॅन आहे त्याच्या विरोधामध्ये एक मोहीम राबवण्यात आलेली आहे। माननीय आयुक्त नितीनजी कापडणे साहेब आणि माननीय महापौर परदेशी मॅडमच्या मार्गदर्शनानुसार आम्ही ही मोहीम राबवलेली आहे। या मोहिमेमध्ये धुळे शहरामध्ये जिथे जिथे सिंगल यूज प्लास्टिक आढळून आलेलं आहे तिथे जप्तीची कार्यवाही आणि दंडात्मक कार्यवाही करण्यात आलेली आहे। आज रोजी या कार्यवाहीतून साधारण 2 लाखाचा दंड महानगरपालिकेतर्फे वसूल करण्यात आलेला आहे। आणि आपल्या प्रसारमाध्यमांच्या वतीने मी सर्व धुळेकरांना एक आवाहन करू इच्छिते की आपण सिंगल यूज प्लास्टिक वापराला नकार द्यावा आणि ह्या दृष्टीने स्वच्छ धुळे आणि हरित धुळेच्या दिशेने एक पाऊल टाकावे आणि धुळे महानगरपालिकेला सहकार्य करावे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।